पवारांनी दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची एक बैठक बोलावलेली आहे। पवारांनी 9 आणि 10 मार्चला पक्षातील राष्ट्रीय नेत्यांसोबत ही बैठक बोलावलेली आहे। महाराष्ट्रासह कोकणात बरोबर कोणत्याच इतर राज्यात देखील उमेदवार देता येतील यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होईल अशी माहिती देखील कळते। पवार गट महाराष्ट्रासह इतर 2 राज्यात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे आणि त्यावरच अधिक माहिती देण्यासाठी माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रदीप कापसे। प्रदीप, आपण बघतोय आता दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक शरद पवार गटाने बोलावलेली आहे। सुमित, अगदी बरोबर आहे। खरं तर लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी जी आहे ती सुरू झालेली आहे। इंडिया अलायन्स मध्ये शरद चंद्र पवारांचा पक्ष जो आहे तो सहभागी आहे। इंडिया अलायन्स मध्ये महाराष्ट्र वगळता इतर कोणत्या राज्यामध्ये लोकसभेची निवडणूक जी आहे ती पक्षाकडून लढवता येईल या संदर्भातली चर्चा जी आहे त्या बैठकीमध्ये होणार आहे। त्या बैठकीसाठी देशभरातील राष्ट्रीय नेत्यांना निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे। शरदचंद्र पवार पक्ष जो आहे तो महाराष्ट्र वगळता इतर कोणत्या राज्यामध्ये निवडणूक लढवू शकतो, पक्षाची कोणत्या राज्यामध्ये ताकद आहे किंवा उमेदवारांची चाचपणी जी आहे त्या बैठकीमध्ये होऊ शकते। 9 तारखेला शरद पवार हे दिल्लीमध्ये दाखल होतील। 9 आणि 10 तारखेला 2 दिवस ही बैठक जी आहे ती चालणार आहे। बैठकीमध्ये नेत्यांसोबत चर्चा जी आहे ती केली जाईल आणि त्यानंतर शरदचंद्र पवार पक्ष जो आहे इंडिया अलायन्स मध्ये कोणत्या राज्यामध्ये निवडणूक लढवेल हे खरं तर शरद पवार यांच्याकडून जाहीर केलं जाऊ शकतं। मात्र याची चाचपणी करण्यासाठी 9 आणि 10 तारखेला दिल्लीमध्ये बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं जागा वाटप जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं सांगितलं जातंय। मात्र महाराष्ट्र वगळता इतर जे काही राज्य आहेत ज्या राज्यांमध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना निवडणुकीची संधी मिळावी या हेतून या संपूर्ण जागांची चाचपणी जी आहे ती केली जाणार आहे आणि 9 आणि 10 तारखेला दिल्लीमध्ये बैठक आयोजित करण्यात येईल। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।